सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1037. परमार्थी तो न म्हणावा पुला, सलगी दाखुला हेडून हे. परमार्थी तो न म्हणावा पुला, सलगी दाखुला हेडून हे. थोडाची स्फुलिंग बहुतदा वागणे, वाढता इंधनी वाढविला. थोडाची स्फुलिंग बहुतदा वागणे, वाढता इंधनी वाढविला. पियाने तैसा वदावा कुमार, जयाचे अंतर देव वसे. पियाने तैसा वदावा कुमार, जयाचे अंतर देव वसे. तुका म्हणेसी रे व्हावे कापर, माझे असे सार नावनीत. तुका म्हणेसी रे व्हावे खापर, माझे असे सार नावनीत. परमार्थी तो न म्हणावा पुला, सलगी दाखुला हेडून हे. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी परमार्थी असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, तो वयाने लहान असला तरी आपला पुत्र आहे म्हणून त्याची अवहेलना करू नये. अग्नीची ठिणगी लहान असली तरी लाकडाच्या योगाने मोठ्या अग्नीच्या स्वरूपात येते. त्याप्रमाणे परमार्थाची स्थिती होते. त्याच्या अंतःकरणात नित्य देवाची वस्ती असते. अशा मुलाला बापानेही नमस्कार करावा. ज्या भांड्यात लोणी असेल ते भांडे मातीचे असले तरी डोक्यावर धरून वाहून न्यावे लागते. त्याप्रमाणे ज्ञानी वयाने लहान असला तरी हलक्या कुळातला किंवा हीन जातीचा असला तरी तो वंदनीय समजावा. पंढरीनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1038. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. काम क्रोधा नाही चाले, भूती झाली समता. काम क्रोधा नाही चाले, भूती झाली क्षमता. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. अर्थ महाराज म्हणतात, सर्व जग हे खरोखरच ईश्वर आहे अशा ज्याला अनुभव असतो त्याच्यापाशी सदैव देवाची वस्ती असते व त्याच्या दर्शनाने पापनाश होतो. त्याच्या हृदयातील कामक्रोधाची सत्ता नाहीशी होते व प्राणीमात्राच्या ठिकाणी त्याला भगवंत दिसतो. अशी क्षमता त्याच्या मनात आली आहे असे समजावे. अशा माणसाची भेदबुद्धी आणि वादविवाद नष्ट झालेला असतात. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.